आज आपण परमपूज्य सद्गुरू श्री गुरुलिंग जंगम महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यासाठी जमलेले आहोत, ज्यांच्यामुळे आपल्याला संप्रदाय लाभला आहे। ते सर्वश्रेष्ठ संप्रदायाचे अधिष्ठाता परिपूर्ण ज्ञान परमात्मा स्वरूप गुरुलिंग जंगम महाराज ज्यांना देवनिंबर्गी असं लोक म्हणाले। निंबर्गी देव असं, त्याच्या गावाचं देव निंबर्गी असं, निंबर्गीचा देव असं म्हणाले। त्यांचा आजच्या दिवशी त्यांनी आपले अवतार कार्य संपवले। ते कुठे गेले नाही, आले नाही, ते आहेतच। ते सदा सर्वदा सर्वांमध्ये वावरत आहेत। नाव रूप रंग वेगळा जरी असला तरी परमात्मा स्वरूप परमस्वरूप सद्गुरू हे सर्वांमध्ये सदोदित बसलेलेच आहेत। कल्पनेमुळे लोक माझा गुरु तुझा गुरु असं म्हणतात, किंवा देहाकार रंगरूप त्याप्रमाणे म्हणतात, परंतु सद्गुरू तो परमस्वरूप तिथे द्वैताद्वैत नाही, एकच एक स्वरूप, जे प्रत्येकाचे निज स्वरूप। हा बोध त्या काळी गुरुलिंग जंगम महाराजांनी सांगितलं, आपल्याला दाखवून दिलं। स्कंद पुराणामध्ये असा उल्लेख आहे की तुकारामांचे जे अभंग शिल्लक राहिले, अपुरे राहिले, त्यांची इंद्रायणीमध्ये पोथी बुडवल्यामुळे ते पुढे गुरुलिंग जंगम महाराजांनी पूर्ण केले, म्हणून त्यांना आधुनिक तुकाराम असं म्हणायचे। आधुनिक तुकाराम म्हणजे एक सामान्य माणूस, साधारणपणे दुसरी तिसरी शिकलेला, वाणी समाजामध्ये जन्म झालेला, त्यांचा घरचा व्यवसाय खेळाचे व्यापारी होते। चुन्याची निवडी, चुना विकायची, नीलवाणी असं म्हणायचं। सामान्य कुटुंबामध्ये जन्म, शेतकऱ्याच्या पोटी, पण पूर्वसंचित, त्यामुळे ते सद्गुरुपदावर पोचले। मग आज त्यांच्या नावाचा सर्वत्र जय जयकार होत आहे। असे म्हणतात की लहानपणी ते थोडे फार मस्ती करणारे होते, खेळामध्ये जास्त लक्ष असायचं, वडिलांची तक्रार असायची, घरात लक्ष देत नाही, लग्न झालं तरी मित्रमंडळी बरोबर खेळतात येतात, तेव्हा लग्न लवकर व्हायचे, लहानपणी व्हायचे, वडिलांची तक्रार। मग एक दिवशी होळीच्या दिवशी होळीसाठी गावामध्ये सर्वांबरोबर उत्सव साजरा करायला गेले, रात्री उशिरा आले, वडील थोडे रागवले त्यांच्यावर। त्याचवेळी त्याने आपलं घर सोडलं आणि ते पंढरपूरला गेले। पंढरपूरला त्यांना विश्रांत झाला। तिथून कोल्हापूरला कन्हेरी मठावर, कन्हेरी मठाचं स्थान आहे लिंगायत लोकांचं त्या काळी होतं। लिंगायत लोकांचे कुलगुरू अशा देखील लोक ओळखायचे त्या स्थानाला। गुरुलिंग जंगम महाराज लिंगायत वाणी असल्यामुळे त्यांचे ते कुलदैवताचं ठिकाण होतं। विश्रांतीला महाराज तिकडे गेले
वर्ष साधारणपणे 14 वगैरे असेल. आणि जसे ते तिकडे पोचले तसे कधरी मठामध्ये गुहा आहे. त्या गुहेतून एक साधू महाराज आणि बाहेर आले आणि त्यांना गुहेत बोलून घेऊन गेले. गुहेत घेऊन गेले आणि तिथे त्यांनी अनुग्रह दिला आणि सांगितलं, जा, तू मोठा झाल्यावर फार मोठा संत सद्गुरू ज्ञानी पुरुष होणार आहेस, म्हणून तुला मी अनुग्रह दिला आहे. घरी जाऊन गावाला जाऊन साधन भक्ती कर, मला विसरू नकोस, आणि तुला जे नाम दिलं आहे ते नाम सोडू नकोस. ते घरी आले. वडिलांचा थोडा राग होता चालू, त्यामुळे एकदम काही त्यांना घरी सांगता आलं नाही काय घडलंय ते. काही न बोलता ते त्या गोष्टीकडे तेवढंसं लक्ष न देता आपली प्रपंचातली कामं नित्यनेमाने करत असतात. मगाशी उल्लेख केला की चुन्याची पावडर चुना विकायची, रंग बनवायचे, नीळ टाकून ते कधी आणायला जायचे, त्याची खरेदी करायला जायची. कधी आपली शेळ्या मेंढ्या होत्या त्यांना चारायला घेऊन जायचे. असं काम करत प्रपंच, संसार, बायको, मुलं झाली आणि ते विसरून गेले. त्यांना अनुग्रह मिळाला आहे, विसरून गेले. एक दिवशी दुपारी आपल्या घरी बसलेले असताना एक व्यक्ती साधू सारखी दिसणारी दारात आली आणि त्यांना म्हणाले, मला पाणी प्यायला दे. त्याला तरी पाणी डोक्यातून आणून दिलं. नाही, मला घागरीतून पाणी पाहिजे, घागरीवर पाणी. घागरीवर पाणी आणलं आणि हे त्यांना पाणी त्यांच्या ओटळीत ओतायच्या तयारीत होती. तेवढ्याने खाली ठेव घागर. आणि माणूस, व्यक्ती एकदम खुश, आजारी असल्यासारखं किंवा खूप वय झाल्यासारखं, अशक्त, म्हणजे चालणे मुश्किल असं असताना त्यांनी ती घागर अशी सरळ उचलली आणि घटाघट पाणी प्यायले. बघून महाराजांना महाराजांना आशीर्वाद. आणि ते बघतच राहिले त्यांच्याकडे. जेव्हा त्यांचं लक्ष गेलं त्या साधू महाराजांचं, त्यांच्याकडे पाहता पर्यंत, काय पाहतोस, ओळख पट्टी का? ते थोडे गोंधळलेले, काही लक्षात आलं नाही. जा, मला 2 रुपये आणून देणार. त्याकडे 2 रुपये म्हणजे खूप. महाराजांनी आणून साधू आहे दुपारच्या वेळे आले, मागतायत. ह्या चमत्कार प्रत्यक्ष पाहिला होता, सामान्य व्यक्ती नाही आहे, खात्री झाली. त्यांनी 2 रुपये आणून दिले त्यांना. ते 2 रुपयाला त्यांनी 1 रुपया त्यांच्याच हातावर ठेवला आणि सांगितलं, हा प्रपंचासाठी दे. आणि आज दुसरा 1 रुपया तो त्यांच्याकडे हातावर ठेवला असेल, प्रपंच परमार्थासाठी. आणि तू विसरलास, थोडा मी गुरुमंत्र दिला होता, अनुग्रह दिला होता. आणि आता परत आठवण करून द्यायला आलं. साधना चालू. मग त्यांनी निश्चय केला, आता साधना करायला. पण घराच्या प्रापंचिक व्यापामध्ये शक्य नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं, घरच्या लोकांना सांगितलं, ते मेंढ्या चारायचं काम आहे ते मी करतो. मेंढ्या चारायचं काम म्हणजे बरीच मुलं गावातली मेंढ्या चारायला एकत्र जायची. महाराजांच्या डोक्यामध्ये काहीतरी युक्ती होती.
त्याप्रमाणे ते घरचे लोक तयार झाले आणि मग मेंढ्या घेऊन जेव्हा सगळ्यांबरोबर येत असताना कधी चणे कधी शेंगदाणे काहीतरी खायच्या वस्तू घेऊन जायचे आणि सवंगड्यांना द्यायचे. माझ्या मेंढ्या चारा म्हणून सांगायचे आणि एका झाडाखाली बसून साधना करायची. असं त्यांनी नेहमी सुरू केलं. नंतर घरच्या लोकांनी त्यांच्यामध्ये काही चमत्कार दिसायला लागले. उद्या तर असं झालं, त्यांना ती चुन्याची गोळी चुना आणायला पाठवलं होतं, चुन्याची पावडर आणायला पाठवलं आणि डोक्यावर चुना असताना भर माळावर चालत होते. बाजूला काही झाड नाही आणि मोठा पाऊस होता आणि ते त्या पावसातून चालत आले. घरचे लोक बघतायत पावसातून चालत आला आणि कारण ती गोणी ठेवली खाली तर गोणी अजिबात भिजली गेली. तेव्हा घरच्या लोकांचं थोडं लक्ष गेलं त्यांच्याकडे, काहीतरी एका साधनेमध्ये भक्तीमध्ये चमत्कार आहे. आणि मग त्यांना पूर्ण साधनेसाठी परवानगी दिली. ते गावामध्ये त्यांच्या हनुमानचं मंदिर होतं. त्या हनुमान मंदिरामध्ये एक खोली होती. त्या खोलीमध्ये बसून साधना केली. या प्रकारे त्यांनी साधना वाढली. घरच्या लोकांना थोडीशी कल्पना होती, कारण त्यांचं आजोळ जे होतं ते सोलापूर होतं आणि सोलापूरमध्ये त्यांचा जन्म झाला. जन्म झाला त्यावेळी असं म्हणतात की त्या खोलीमध्ये असा लख्ख प्रकाश पडला. ते जन्मताच लख्ख प्रकाश पडला. त्याचवेळी घरच्या लोकांना थोडंसं काही कल्पना आली. त्यांनी खूप साधन भक्ती केली. जीवनात अनेक प्रसंग घडले. त्यांच्या गावामध्ये बेलदार होता, तंत्रमंत्र जाणत होता. लोक त्याला भगत म्हणून मानत होते. त्याला भीती असायची, नेहमी यांची भक्ती वाढली आणि यांना काही सिद्धी प्राप्त झाली तर माझा धंदा बंद पडला. पण तो खूप त्यांची निंदा करतो आणि नेहमी त्याला चिडवायचं, माझ्याबरोबर तुम्ही ज्ञान चर्चा करा. तो स्वतःला ज्ञानी समजायचं. महाराजांनी कधी त्याला मोठं दिलं आणि त्यांच्याजवळ ज्ञान चर्चा करायला लागली. असंच एकदा गावामध्ये एक बाहेरून संत आले, ज्ञानी पुरुष, पंजाब इकडून असे आले होते. नेमकी त्या बेलदाराची गाठ पडली होती आणि त्याने त्यांना चिडवून घातलं यांच्यावर. तुम्ही स्वतःला ज्ञानी समजता ते करतात, तू आहेस, तू ह्याच्याबरोबर वादविवाद कर, ज्ञानाच्या वादविवाद कर. साधूबुवा, त्यांचं नाव साधूबुवा होतं. ते साधूबुवा आले आणि त्यांनी महाराजांनी सांगितलं की मला असं असं तुमच्याबरोबर ज्ञान चर्चा करायची. महाराज पहिल्यांदा आडेवेळी येऊन म्हणाले, नाही रे बाबा, मला काही करायचं नाही, मला माहीत नाही, मला ज्ञान आहे, माझ्या गुरुने सांगितलं मी करतो आहे. काही लोक गरज देतात, त्यांना अनुभव येतो आहे, त्याचा माझ्याशी काही मला काय कळत नाही. असं त्यांनी माझ्या गुरुची कृपा आहे सरळ सरळ त्यांनी तयार नाही. पण त्याने खूपच आग्रह केला. महाराज म्हणा, ठीक आहे, उद्या दुपारी आपण, उद्या सकाळी बसू आपण, त्या माझ्या खोलीतच बसू. त्या चर्चेला बसणार बोलू त्याच्या. पण महाराज म्हणतात, चर्चा कशाला करायची, तू ज्ञानी आहेस ना, तू सगळं जाणत असशील, चर्चा काय करायला पाहिजे. ज्ञानी अंतर्ज्ञानी असतो. मी जाणतो तू काय आहेस, तू जाणत नाही मी काय. त्याच्याविषयी आपण एकमेकाला जर सिद्ध करायचं असेल तर असं करू. दुपारी जेव्हा महाप्रसादाची वेळ होईल, जेवणाची वेळ होईल, त्यावेळी कोणाचा भक्त शिधा घेऊन येतो, काहीतरी खाण्याचे पदार्थ घेऊन येतो, काही खाण्याची जेवणाची सोय करतो, त्याच्यावर आपण ठरवू. ज्याचा शिष्य येईल ना त्याने त्याला शरण द्यायचं. कारण साधूबाची अट होती,
ज्ञानचर्चा करायची, गावगाव फिरायची, ज्ञानचर्चा करायची आणि जो हरेल त्याने त्यांचं शिष्यत्व पत्करायचं. नाही त्यांना हरवलं तर ते शिष्यत्व पत्करायचे. पण पंजाबपासून ते फिरत आले होते संपूर्ण 12 वर्ष, पण सगळ्यांना ते हरवत आले होते, त्यांना कोणी हरवलं नाही. त्यांची कीर्ती होती, त्यामुळे त्यांना थोडा अभिमान. पण कोणाला ज्ञानी पुरुष आणि बसले साधनेला, ध्यानाला बसले. आणि बरोबर दुपारी 12 वाजल्यानंतर दरवाजा वाजला खोलीचा आणि उघडला दरवाजाचा माणूस. महाराजांनी बुद्धगंगा महाराजांच्या चरणावर सतत म्हणतो, महाराज काल मला तुमचं दृष्टांत झाला, तुम्ही मला बोलवलं, मी लगेच रातोरात निघालो आणि आपल्यासाठी फराळ आणले, मिठाई आणली, आपण धन करा. ते पाहिल्यावर जे माणूस मुंबईहून आला ते पाहिल्यावर मात्र साधूबाबा त्यांना शरण आले. ते म्हणाले मी तुमचं शिष्य ती मध्ये. अशा प्रकारे साधूबाबा त्यांच्या जीवनात आले शिष्य म्हणून. ते पुढे रघुनाथ प्रिय महाराज प्रसिद्धीला आले. चिमडला त्यांचा मठ आहे, समाधी. लिंगजंगम महाराजांची कीर्ती खूप आहे, अनेक शिष्य केलेले. त्या काळामध्ये एवढं लोकांना जास्त साधन भक्तीपेक्षा प्रपंच जास्त वाटायचं. काही लोक साधन भक्ती करण्यासाठी त्यांनी शिष्य उतरले. त्यांनी खूप शिष्य केले आणि योगायोगाने त्यांना भाऊसाहेब महाराजांचे सारखे शिष्य केले. भाऊसाहेब महाराजांची गोष्ट तुम्हाला माहीत आहे. ते बुद्धगंगा महाराजांकडे गेले, पण बुद्धगंगा महाराजांनी त्यांना मंदिर न देता तो साधूबावाकडून साधूबावाने नेलं होतं त्यांना बुद्धगंगा महाराज. त्या साधूबावाला पण बुद्धगंगा महाराजांनी जेव्हा दोघांचा संवाद झाला आणि शिष्यत्व पत्करलं साधूबावाने, तेव्हा उंदीला तिथे हनुमानचं मंदिर होतं, तिकडे राहायला आणि भाऊसाहेब महाराजांची तिथे भेट झाली. भाऊसाहेब महाराज घेऊन आल्यानंतर त्यांनी सांगितलं की याला घेऊन. पण भाऊसाहेब महाराज म्हणाले जर मी गुरुमंत्र यांच्याकडून घेतला तर माझी गुरुच असेल. त्यांनी मान्य केलं आणि भाऊसाहेब महाराजांनी नेहमी गुरुगंगा महाराजांना आपले गुरु मानले. पुढे जे गुरुगंगा महाराजांची भेट झाल्यानंतर समाधी वगैरे झाली, ती समाधी दिग्बंदीची किंवा मुश्किलीची बनवण्यामध्ये भाऊसाहेब महाराजांचा फार मोठा वाटा होता किंवा फार मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि आपल्या गुरुची समाधी. इंजिनीला गुरुगंगा महाराजांची समाधी जेव्हा बनली तेव्हा भाऊसाहेब महाराजांकडे पैसे पुरेसे नव्हते. नुसता चौथरा बनवला आणि पिंडीवर होती, कारण तिथून महाराजांच्या अस्थी पण आणता आल्या नव्हत्या. कारण का की जिथे मुंबईला महाराजांची पहिली समाधी भाऊसाहेब महाराजांनी बांधली, ती जमीन, त्या जमिनीचा वाद होता, पण ती जमीन गुरुगंगा महाराजांच्या पुतण्याच्या ताब्यात होती, त्यामुळे त्याने दिली त्याला. पण नंतर तो कोर्टात त्यांचा वाद असल्यामुळे एका बाई आणि त्यांच्यामध्ये जमीन वाद होता. ती कोर्टामध्ये जमीन त्या बाईच्या वाट्यात. पण तिने रागारागाने महाराजांची समाधी उचलून टाकली. परंतु रात्री त्या बाईला खूप त्रास झाला, खूप त्रास झाला, मरते की जगते झाला. भाऊसाहेब महाराज आले होते समाधी जेव्हा तिने काढून टाकले आले होते, गावात होते रात्री वस्तीला, त्या समाधीला बसून राहते. लोक त्या बाईला घेऊन आले. बाईने माफी मागितली महाराजांनी, कारण का त्यांना तेवढ्यातच त्याच्या आधीच महाराजांकडून दृष्टांत झाला होता. काही चिंता करू नको, इथे चिवडून माती घे आणि कुठे तुला समाधी करायची ते नाही असेल. आणि म्हणून ती इंचकीला समाधी झाली होती आणि ती समाधीवर नुसता चौथरा होता. त्या चौथऱ्यावर दुपारच्या वेळेवर वरचं चप्पल करता आलं नव्हतं, पैसे नव्हते भाऊसाहेब.
पण त्या चौथऱ्यावर त्या पिंडीवर रोज दुपारी 12 ते 3 एक भला मोठा नाग म्हणा काढून रोज बसायचं. हे इंजगिरीमध्ये घडलेली गोष्ट. म्हणजे भाऊसाहेब महाराजांचं शिष्य म्हणून बसते आणि गुरुलिंगजन्म महाराजांची सद्गुरू म्हणून कीर्ती किती महान होती हे बघा. प्रत्यक्ष नाग येऊन त्यांच्या समाधीवर सावली करतो. नंतर आता इंजिनिअरिंग फार मोठा बनला तिथे आता अजूनही मोठा होणार आहे असं होत आहे. असं कुठे इंजिनिअरिंगला खूप वाटते. इकडे निंबर किल्ल्याची समाधी तोडून टाकलेली त्या बाईने तिथे परत अपिलात गेला तो कुठल्या महाराजांचा जागा परत त्याला मिळालं तुला तो जिंकला आणि त्याने परत भाऊसाहेब महाराजांसाठी तिथे परत आता जी आहे समाधी म्हणजे निंबर्की मध्ये सुद्धा गुरुलिंगजन्म महाराजांची समाधी आहे. आता निंबर्की गुरुलिंगजन्म महाराजांचे शिष्य भाऊसाहेब महाराज त्यांची कीर्ती त्यांचे शिष्य अनेक त्यातले आपले सिद्धरामेश्वर महाराज आणि मग सिद्धरामेश्वर महाराजांपासून निसर्गदत्त महाराज रणजित महाराज जे बापा म्हणून काळशे स्वामी ज्यांनी शिष्य सिद्धरामेश्वरांचे प्रकट स्वीकारले ते अशा प्रकारे खूप मोठा संप्रदाय वाढला तो त्या निंबर्की महाराजांमुळे हे गुरुलिंगजन्म महाराजांमुळे. त्यांचं पाण्यातलं नाव नारायण असं होतं. आधी त्यांच्या गडावर गडात होते. त्यांच्या काही आठवणी त्यांच्या नातेवाईकांनी जपून ठेवलेल्या आहेत. त्यांनी त्यांच्याकडून महाराजांकडून अनेक चमत्कार झाले. अनेक चमत्कार जो वृंदावनाची गीता करतो तोही त्याला खूप त्रास झाला. तो त्यांच्या पाया पडताना ज्या महाराजांनी समाधी उकळून टाकली त्यांची ही त्या भाऊसाहेब महाराजांपर्यंत आली. म्हणजे लोकांना रोकडी प्रचिती होती. रोकडी प्रचिती त्यांनी भरपूर काव्य केलं. गुरुलिंगजन्म महाराज तो अभंग लिहिले पद्धती काव्य भरपूर केले. म्हणजे प्रज्ञा जागृत होती. सद्गुरू कृपा परिपूर्ण होती. सद्गुरू सहवास खूप लाभला नाही त्याला. परंतु एकदा अनुग्रह मिळाल्यानंतर आणि तिचा दृष्टांत देऊन प्रतिके भेटी जेव्हा परत आठवण करून दिल्यानंतर त्यांनी साधन भक्ती चालू केली. खूप साधन ध्यानधारणा खूप केली आणि त्याच्यातून त्यांना आपोआपच आत्मज्ञान मिळाले आणि ते ब्रह्मस्वरूप म्हणून महान कीर्ती रूपाला आले. ते त्याचा अनुभव त्यांच्या शिष्याने घेतला. इतकं त्या आजही आपण घेतो. आजही निंबर्कीचे लोक सांगतात त्यांच्या समाजावर नुकसान ठेवलं त्यांची आठवण नुकसान स्मरण केलं तरी पण लोकांना अनुभव येतो. म्हणून बघा सुरुवातीला मी म्हणालो की शरीराने जरी त्यांनी त्याग केला तरी ते परमस्वरूपच मुळातच असल्यामुळे ते आहेच आहे. जगामध्ये जे सर्व काही आकार स्वरूप आहे रंगरूप गुणरूप आहे ते सर्व परब्रह्माचंच रूप आहे. परब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणजे आपण सर्वजण सुद्धा परमात्म स्वरूपाच आहोत. परंतु अज्ञानामध्ये मी देहाही कल्पना आणि त्या देह कल्पनेमुळे जीव बनले आणि जे आपल्या मूळ स्वरूपापासून वेगळे झाले आणि कल्पना अशी झाली की देव ईश्वर वेगळा मी वेगळा आणि हे जग वेगळे याची कल्पना आहे. पण ज्ञानस्वरूपाने शोध घेतला तर असं दिसते की माझा देह पंचमहाभूतांचा तीन गुणाचा शुद्ध अष्टधा प्रकृतीचा भाग आणि विश्वाचा भाग आणि विश्व पंचमहाभूताचा तीन गुणाचा म्हणजे दोन्ही एकच. पण माझ्या देहाला चालवणारं जे चैतन्य आहे जे जाणीवभावाच्या रूपामध्ये मी अनुभवतो आहे ते चैतन्य
जाणीवभाव निशुद्धता आहे. तोच आत्मा, तोच परमात्मा आणि तीच परमात्मा. म्हणजे आपल्या प्रत्येकाचे स्वरूप परमस्वरूप असून सुद्धा आपण अज्ञानामुळे द्वैतात राहतो. ते द्वैत गेले तर जे शिल्लक आहे ते प्रत्येकाचे स्वरूप परमस्वरूप. पण निध्यायी कल्पना फिटायला पाहिजे आणि जग आहे जे दिसते आहे ते नित्य आहे हे ज्ञानदृष्टीने कळले पाहिजे. तेव्हा शिल्लक आपले स्वरूपच राहते आणि त्याची प्रचिती होते. त्याच्यासाठी साधन भक्ती सांगितली, नवविधा भक्ती, याचा समास होता आत्मनिवेदन भक्ती. तो आत्मनिवेदन भक्ती म्हणजे तेच आहे. आत्मनिवेदन म्हणजे आपले देवरूपाने वेगळा समजतो. निवेदन म्हणजे अर्पण करणे भगवंताला. ती माझी समजूत, तो माझा देह हा त्या परमात्म्याचंच स्वरूप आहे असं समजून त्याच्यात ते आणि ती वेगळा नाही असा भाव निश्चित करणे म्हणजे आत्मनिवेदन करणे. म्हणजे निधेय नसून आत्मा आहे असं निश्चित करणे. आपण भक्त आहे असं म्हणतो. भक्त या शब्दाचा अर्थ आहे विभक्त नाही तो. पण मात्र भक्ती करताना विभक्तपणे करतो. देव वेगळा आणि मी वेगळा या भावनेने करतो. म्हणजे परत आपण देतात आणि अज्ञानात जातो. आणि म्हणून आपली देवाची आणि आपली भेटी कधी होत नाही. पण तेच जर सद्गुरू सांगतात, गुरुमंत्र देऊ सोमात्मा स्वानंद परमात्मा पृथ्वीची राहते, हे जे निश्चय करून भक्ती केली तर आपल्याला त्याची प्रचिती येईल आणि मग भक्त आहे तोच देव आहे अशी अनुभूती. त्याच्यासाठी जी भक्ती सांगितलेली नवविधा भक्ती, त्यातली नवी भक्ती आत्मनिवेदन भक्ती, त्याची भक्ती शेवट भक्ती सांगितली. म्हणजे संत जीवनात संत सद्गुरू भेटलेच पाहिजेत, त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त करून घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या ज्ञानबोधाचं श्रवण केलं पाहिजे. श्रवणाचं मनन चिंतन आणि निधिध्यासन केलं पाहिजे तर ते खरंच श्रवण भक्ती होते. नाहीतर हळीपुकरी सोनारे इकडून तिकडे गेले पाहिजे किंवा निरूपणी होता सोडली होतेच तर त्या जो होता सहीच. हे निरूपण नाही, हे श्रवण नाही. निरूपणच आहे, परंतु श्रवणकर्त्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे. निरूपण हे जे श्रवणकर्त्याची हकीकत असते, निरूपण हे श्रवणकर्त्याची हकीकत असते. देहरूपाच्या ओळखीने नव्हे, आत्मस्वरूपाच्या ओळखीने असा भाव निश्चित झाला पाहिजे. माझी हकीकत सद्गुरू सांगताय, माझ्याविषयी सांगतायत. मी अज्ञानामध्ये मला भुली पडली आहे, मी दुसराच कोणतरी बसलो आहे, ते घालवण्यासाठी सांगतायत. अशाच विषयाने, अशा विचाराने निरूपण श्रवण केले पाहिजे. श्रवण भक्ती, दुसरी कीर्तन भक्ती, जे आपण श्रवण करतो आहोत की ज्या देवाची आपण साधन भक्ती करतो आहोत, जे आपल्याला आपले स्वरूपच आहे निश्चित होण्यासाठी, त्याचाच विषय सारखा बोलणे, त्याच्याच विषयी गाणे बोलणे म्हणजे कीर्तन भक्ती आहे. त्याला तोच विषय, त्या विषयाच्या पलीकडे काही. मग श्रवण कीर्तन विष्णू स्मरण. विष्णू स्मरण म्हणजे मी तोच आहे, तो सगळं परमात्मा तुझीच आहे. त्या परमात्म्याचं स्वरूप म्हणजे जे स्वरूपाचं स्मरण म्हणजे ध्यानधारणा, अनुसंधान, हे तीव्र आहे. नामस्मरण किंवा विष्णू स्मरण. आणि चौथी जी भक्ती आहे ती पादसेवन. त्यांचा विचार आहे. चौथी भक्ती पादसेवन. पाद म्हणजे पाय, पाय म्हणजे चरण, मुळारा. म्हणजे विश्वाचं मूळ काय आहे, जे ओंकार प्रणव, त्याचा आरंभ सद्गुरू चरण. म्हणजे सद्गुरूचेच मूळ आहे. सद्गुरू हे ब्रह्मस्वरूप, तेच मूळ आहे. तर त्यांची सेवा, त्यांच्या सहवासात राहून त्यांची जे ज्ञानबोध आहे त्याचे श्रवण करणे, त्यांच्या उद्देशाप्रमाणे साधन करणे, गुरुसेवा करणे, पादसेवन भक्ती आहे. आणि मग जे आहे
ती अर्चन भक्ती आहे. अर्चन भक्ती म्हणजे भगवंताचं वैभव वाढवणं, सद्गुरूच्या स्थानाचं वैभव वाढवणं. आपण आपल्या घराघराचं वैभव वाढवतो, आपण त्या राहतो त्या घराची नेहमी काळजी घेतो, पण सद्गुरूचं स्थान आहे त्या स्थानाची काळजी घेतली पाहिजे, कारण ते माझंच आहे, तुम्ही आणि सद्गुरू वेगळं नाही. या विचाराने झालं तर ते आपोआप कळते. ती जी आहे ती अर्चन भक्ती, आणि मग जी आहे ती वंदन. वंदन म्हणजे नमन, नमन म्हणजे मन. मन मन हे विचारी आहे, ते विचार अविचारी पण असू शकतात, विवेकी पण असू शकतात. तर मी देह नाही, मी इंद्रिय नाही, अवयव नाही किंवा मन नाही, तर मी आत्मा आहे. मग मी मनामध्ये कुठलाही विचार न ठेवता, मनाची एक वेगळी ओळख न ठेवता, फक्त मी आत्मा आहे, मी तू एकच आहे भावने त्याला शरण जाणे, सद्गुरूला शरण जाणे, त्याला वंदन भक्ती म्हणतात, नमन म्हणतात किंवा शरण म्हणतात. शरण म्हणजे पाठ म्हणजे ताटा, ताटा म्हणतात शरण म्हणजे अहंकार विरहित परिपूर्ण शरणागती ज्याला म्हणतात. कुठलाही भाव नाही, विकल्प नाही, मी अमका तमकाही भाव नाही, मी भक्त तू देव असाही भाव नाही, मी आणि तू एकच आहे भाव, म्हणजे परिपूर्ण शरण जाणे म्हणजे ती आहे दास्य भक्ती, वंदन. आणि तुमची दास्य, दास्य म्हणजे परत सांगितलं की अहंकार गळून पडायला पाहिजे आणि एक ऐक्य घडलं पाहिजे, सहवास घडला पाहिजे, ज्ञानबोध सतत केलं पाहिजे. मग तिथे राहून सद्गुरूच्या स्थानाची सेवा करणे, तिथे काही कमी जास्त आहे त्याची काळजी घेणे आणि ते भक्तीला पोषक असं वातावरण तिला सदा सहाय्य करणे, ते तन मनधनाने अशा प्रकारे सद्गुरूची सेवा करता येते. आणि दास्य म्हणजे कुठल्याही अपेक्षेविरहित हरिसेवा कधी होते? काही न मागता, काही अपेक्षा न ठेवता, निष्काम भक्ती ही खरी दास्य. काहीतरी मागण्यासाठी मिळवण्यासाठी या भावनेतून ती सेवा करत आहे, ती निष्काम भक्ती होत नाही. तिथे तुम्ही वेगळे आणि ते सद्गुरू वेगळा, हे वेगळा असा भाव आहे. तर जिथे काही मागणेच नाही, काही नको महिलांना मागत असेल तिथला भाव आहे, तिथे सद्गुरू कृपा आपोआप होते आणि ऐक्य काढलं. सत्य भक्ती, सत्य म्हणजे देवाचं ऐक्य करण्यासाठी जे जे करता येते, देवाला जे जे आवडते ते अंगीकारणे आणि ते देवासाठी करणे, म्हणजे त्याने देवाचं आपलं प्रेम ऐक्य घडे आणि मग संमत घट्ट होते, वेद ज्ञान त्याची कृपा घडेल. मग सत्यभक्ती झाली की मग आत्मनिवेदन होती. शेवट मी आणि तू वेगळा राहिलाच नाही, तू आणि मी एकच आहोत त्याचा भाव निश्चित झाला. जे देहमन इंद्रिय ही जे पंचमहाभूताचा भाग आहे आणि ते आकार रूप आहे, देव वापरायला घेतलेला आहे, त्या देहामध्ये चैतन्य आहे, तो आत्मा आहे, तो तूच आहे आणि तो मीच आहे. तू आणि मी वेगळा आहे, आत्मा तोच परमात्मा, तोच अंतर आहे आणि तेच परमात्मा असा निश्चय करतो. म्हणजे द्वैतभाव जाणतो, ते जो आपला भाव आहे, मी वेगळा, देव वेगळा आणि विश्व वेगळे, हे सगळं मावळणे, सगळ्या शंका दूर होणे आणि भाव निश्चय पक्का होणे, मी तोच आहे असा निश्चय पक्का होणे, तेच आत्मनिवेदन आहे. आणि त्या दृष्टीने साधन भक्ती झाली तर आपल्याला ती प्रचिती आपोआप प्राप्त होते. पुन्हा द्वैतभाव जाऊन अद्वैतभाव स्वीकारायला पाहिजे. म्हणजे परमस्वरूपात आपले स्वरूप आहे आणि निश्चय पक्का झाला पाहिजे आणि सद्गुरू परमस्वरूप आहे आणि मी ते दोन नाही तर एकच आहोत, अशा निश्चयाने साधन भक्ती करणे, तेव्हा आपल्याला मोक्षमुक्ती प्राप्त होतेच, परंतु ज्ञानदृष्टी प्राप्त होते. माणसाला दुःख काय आहे? तर पहिली माणसाला भीती आहे, दुसरा माणसाला संशय आहे आणि तिसरा माणसाला अहंकार आहे.
आणि चौथी माणसाला वासना. या सर्व गोष्टीमुळे माणसाला अज्ञान आणि त्या अज्ञानामुळे भीती आहे. तर मी आत्मा आहे, परमात्मा आहे असं झालं तर मी देह नाही, तर देह नाही तर वासना नाही. देहाच्या उपाधीमुळे जे काही अहंकार निर्माण होतो तो नाही. आणि मग मी परमात्माचा आहे तर भय कोणाला, चिंता कोणा कशाला. मग भय नाही, चिंता नाही. मग तो मोकळा झाला, मुक्त झाला. मग परमस्वरूप स्थिती त्याला सहज प्राप्त झाली. आणि म्हणून त्याच्यासाठी साधन भक्ती, सद्गुरू सहवास, सद्गुरू ज्ञानयोग आणि आपल्या स्वरूपाच्या ओळखीची नेहमी साधना, त्याच्यावर ध्यान एवढं केलं तर आपोआपच आपण त्या स्वरूपाला पोचतो. म्हणजे आज आपल्याला ते स्वरूप प्राप्त का होत नाही आहे, तर आपल्यातल्या वासना गेलेल्या नाहीत, आपला अहंकार लोप पावलेला नाही आणि आपल्यातली भीती आणि चिंता पण गेलेली नाही. कारण आपण कोण आहोत हाच निश्चित पक्का झालेला आहे, आणि संशय आहे. तो एकदा मिळाला तर तुम्हाला ती सहज स्वरूपस्थिती प्राप्त होते, निजस्वरूपस्थिती प्राप्त होते. मग तुम्ही घरात आणि मुक्त होता, निर्भयता प्राप्त होते, निश्चितता प्राप्त होते. आणि मग शुद्ध भाव ज्याला की जसं पहिले सद्गुरू कृपेने आपल्या जीवनात जे पाहिजे ते खूप सहज लाभते आणि आपण परमानंद होऊ शकतो. खरं शाश्वत सुख आणि शांती समाधान होऊ शकतो. प्रपंचही उत्तम करू शकतो आणि परमार्थही उत्तम करू शकतो. म्हणून सद्गुरू पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि नेमाने साधन भक्ती हे ज्याच्या जीवनात आहे त्याला निजस्वरूपाची प्राप्ती सहज होते, सद्गुरू कृपा सहज प्राप्त होते आणि तो मोक्षाधिकारी होतो. प्रत्येकाने विवेक करावा आणि आपल्यामध्ये वैराग्य निर्माण करावा आणि विवेकपूर्ण वैराग्याने साधन भक्ती करावी, तर सहज स्वरूप प्राप्ती होते. आजारीला